चेक बघा. 12th मॅन फक्त एकच कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसेल, बाकी सर्वांना विनंती आपण डगआउट मध्ये जाऊन बसायचा. 11 खेळाडूच फक्त मैदानात उतरतील आणि एक खेळाडू फक्त आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल. दोन्ही टीमचा एक एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या व्यतिरिक्त कोणत्याही टीमचा खेळाडू असेल तर त्याला पॅनलाइज केलं जाईल. दोन्ही टीम्स 12th मॅन कंपल्सरी आहेत बघा. जर बॉल पडण्या अगोदर एखाद्या टीमचा 12th मॅन आला नाही तर पॅनल्टी लागली जाईल. बॅटिंग टीम 12th मॅन कुठे आहे? सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. जगदीश जगदीश म्हात्रे आणि त्याच्यासोबत गणपत भोईर ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता बॉलर तयार होता. बॉलर तयार. पहिला बॉल, पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. या निर्धाव चेंडू येते. डॉट बॉल होतीये डावाला सुरुवात. सर्वांना विनंती की कॉमेंट्री बॉक्स मधला आवाज थोडासा कमी करायचा, कारण लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ऑल ओव्हर ही स्पर्धा प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून टेलिकास्ट देखील केली जाते. सरळ बॅटनर डाऊन दी ग्राउंड, मात्र सरळ मिड ऑफच्या हातामध्ये कोणतीही मिस्टेक नाही आहे. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का, पहिला हादरा लागतोय टीम पणा संघाला. बॅटर बाद. नवीन बॅटर आता संदीप पाटील. गणपत भोईरसाठी एक सुवर्ण संधी आहे की जर प्रत्येक चौकार षटकाराला सन्माननीय तेजसजी म्हात्रे यांच्याकडे तब्बल गणपत भोईर यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक चौकार षटकाराला. चौकार आणि षटकाराला 500 रुपये प्राइज दिले जाणार आहे. बॉलर तयार होतोय. पहिला धक्का लगेच लागला. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर ही विकेट आली. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दादांना विनंती आहे की आपण बाजूला व्हायचं. सुशांत दादा बसून घ्या. आपण दादांना देखील विनंती, आपण बसून घ्यायचं आहे. अजूनही कोणतीही धावपलकावरती पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल येत आहेत. बॅकफूट वरती जाऊन फटका चांगलाय मिड विकेटला. गॅप मध्ये बॉल धावलाय, पळलाय, बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. काऊ कॉर्नर रिजनला वाईडिश खेळाडू उभे होते. मिड विकेट पर्यंत आले. बॉल अडवला, फेकी केली. तोपर्यंत 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यानं संघाची धावसंख्या 2 वरती. ऑफ द मार्क बॅटर ऑफ द मार्क टीम पन्हाला पॅन्थर्स आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. लिमिटेड ओव्हर आहेत. 4 ओव्हर मध्ये तुम्हाला मागची मॅच जर पाहिली तर हाय स्कोरिंग होती. 69 धावा बनल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये पूर्णपणे दबाव. बॅटिंग करणाऱ्या टीम वरती बॅकफूट वरती गेले. फटका चांगला आणि बॉल अडवला जाईल. शेवटच्या मुवमेंटला बॉल अडवला जातोय आणि 2 धावा याही चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गणपतला मैदान सोडावं लागतंय. दुसरा धक्का मैदानाच्या टीम पणा पॅन्थर्सला. बॅटर गणपत बॅक टू दी डगआउट. आणि फक्त 4 धावा. 2 बाद.
4 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर आता साहिल आलेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती देखील आता चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील, कारण पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर फक्त 4 धावा धावफलकावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती मला वाटतं चिन्मय येत आहेत. अनेक सारे मान्यवर या व्यासपीठावरती देखील विराजमान आहेत. पुन्हा एकदा सर्वांना आम्ही हार्दिक स्वागत करतोय स्वराज्य प्रीमियर लीग 2026. बॉलिंग ट्रॅकवरती चिन्मय आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगला बॅटर संदीप आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल असतील. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात रेग्युलर फॉर्मॅटमधले, परंतु आता बॉलिंग ट्रॅकवरती चिन्मय येतात. पहिला बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बँडू पुढे गेलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वा फिल्डिंग लाजवाब, फिल्डिंग लाजवाब झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील बाद. तिसरा धक्का. चेक अंपायर, या एकही धाव नाही आहे ना? येस. खरं तर हाच विचार आम्ही देखील केला की तिसरी धाव देखील होऊ शकत होती, परंतु एकही धाव नाही आहे. धावचीच्या रूपानं बॅटर बाद झाले. नवीन बॅटर आता जयेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत. खरं तर क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. धावल्या असत्या, धावा बनल्या असत्या, परंतु धावावरती बॅकफुटवरती जाऊन खेळले. फटका चांगला आहे, गॅपमध्ये आहे आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार येतोय हा चौकार. थँक्यू डीजा. चौकारांची जर हॅट्रिक केली तर सुशांत दादांकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज जयेश म्हात्रेला दिले जातील. सन्माननीय आदरणीय शिवनाजी पाटील साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. पूल करायचं होतं, परंतु लाईन दिशा खराब. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं केला जातोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक आता पुढे सरकतंय. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 9 रन्स ऑन कार्ड. 9 धावा. चिन्मय टू जयेश. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. फटका चांगला आहे पॉइंट रिझनला. डीप मध्ये खेळाडू आणि मिस्टेक झाली आहे. मिस्टेक झाली आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल थांबलाय, अडवलाय आणि धावा कंप्लीट. या चेंडूवरती 3 धावा धावफलकावरती आणि 3 धाव्यानं आता धावफलक वेगानं पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. चौकार आणि षटकांची नितांत गरज आहे. मागची मॅच आपण पाहिली की हाय स्कोर बनला, परंतु त्या धावा चेस देखील आपण होताना पाहिल्या. एक चेंडू राखून जिंकले होते टीम सिंहगड लायन्स, परंतु सध्याच्या सिच्युएशनला ही मॅच कदाचित लो स्कोरिंग होऊ शकते या दिशेने सध्या वाटचाल तरी करत होती. मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये 2 धावा आल्यात. आता धावफलक 2 ने 14 वरती जाऊन पुढे सरकतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुट वरती गेलाय. हा फटका चांगला. पॉइंटचा एरिया वॅकंट आहे आणि बॉल सीमा रेषा पार. चौकार. मी उल्लेख केलाच होता की चौकार आणि षटकारांची नितांत गरज आहे आणि
या ओव्हरमध्ये आता चांगल्या धावा बनत आहेत. मी म्हणेन 2 चौकार आल्यात या ओव्हरमध्ये. 3 धावा देखील आल्या, 2 धावा देखील आल्या. चॉप करण्याचा प्रयत्न हवा तसा बादच्या पट्ट्यात नाही. हे काय केलं? जर इथे स्ट्रायकिंग एंडलाच बॉल लावला असता तर 99% ही विकेट होती, परंतु साहिलची विकेट घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या नादामध्ये एक धाव चोरटी पूर्ण झाली आणि अशा पद्धतीनं मला वाटतं 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी झाला फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा 19 धावा. 19 ऑन कार्ड. 19 धावा धावपलकावरती. एका क्षणाला वाटलं की विकेट जाऊ शकते, परंतु तसं काही घडलं नाही या आणि 19 धावा. यानंतरची मॅच टीम शिवनेरी त्यांच्या अगेन्स्ट टीम रायगड. दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल आपण टॉससाठी तयार राहायचं. एक इनिंग नंतर टॉस केला जाईल. जोही कॅप्टन टॉससाठी उपलब्ध नसेल त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल 2 धावांनी. जर ओव्हर झाल्यानंतर ती टीम उपस्थित झाली तर त्यांना 1 ओव्हरची पॅनल्टी दिली जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे, कारण आपल्याच गावची स्पर्धा आहे, आपलेच खेळाडू सर्वजण खेळतात. त्यामुळे तुम्हाला शेड्यूल देखील आम्ही पोहोचवला आहे. सो वेळेवरती येणं अपेक्षित आहे, कारण आजचा शेड्यूल भरपूर मोठा आहे. उद्घाटनीय सोहळा होता, त्या अनुषंगानं शेड्यूल थोडासा लांबला गेला आहे आपला. यानंतर शिवनेरी अगेन्स्ट रायगड, त्यानंतर पुरंदर अगेन्स्ट टीम विजयदुर्ग. पुरंदर त्यांच्या अगेन्स्ट टीम तोरणा आहे आणि विजयदुर्ग त्यांच्या अगेन्स्ट टीम प्रतापगड अशी पाहायला मिळणार आहेत लढत. पूल केलाय हवे ते बॉलपर्यंत पोहोचू शकणार नाही खेळाडू. प्रयत्न चांगले केले, परंतु बॉल मस्तक पे दस्तक. 1 बाउन्स, चौकार. धावफलक पुढे सरकत आहे. 23 धावा धावफलकावरती. एक चांगल्या टोटलच्या दिशेनं आता वाटचाल करते मी म्हणेन. मी एकदा उल्लेख केला की लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल की काय, परंतु सध्या चांगली बॅटिंग आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती सध्या तरी चांगली धावसंख्या गाठताना टीम पन्हाळा आपल्याला पाहायला मिळते. पन्हाळा पॅन्थर्स त्यांच्या अगेन्स्ट टीम विशालगड वॉरियर्स अशी मॅच, चांगली लढत पाहायला मिळते. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. तिसऱ्या ओव्हरमध्ये निलेश आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक. गोलंदाजानं केलंय हा चेंडू, तेच तर निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कशेईचं हे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य प्रीमियर लीग 2026. हो, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु हवं तसा बादच्या पट्ट्यात बॉल येत नाही. आणखीन एक डॉट बॉल येतोय. थांबवलंय बॅटर्सना, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी घात झाले, कारण 15 धावा या दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या, परंतु या ओव्हरमध्ये एक चौकारानंतर चांगलं कमबॅक केलं. स्क्वेअर लेगला खेळाडू. प्रयत्न भरपूर चांगले झाले, परंतु बॉल अडवू शकणार नाहीयेत. बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार येतो आणि चौकारानं धावफलक आता पुढे सरकते. धावफलकावरती धाबा 28. 29 धाबा आहेत. 29 आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हातानं दिशा दिली आहे बॅकवर्ड पॉइंटला. खेळाडू डीपमध्ये अडवलाय बॉल. एक सिंगल याही चेंडूवरती. ओव्हरथ्रो झालाय, मात्र दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाही आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण केली जाईल आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 30 धावा. 10ची सरासरी गाठली जाते. या क्षणाला जर या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या तर 50+ टोटल एक चांगला टोटल ठरू शकतो. पहिली मॅच आपण पाहिली, त्याच्यामध्ये 70 जवळपास धावा बनवण्यात देखील यश मिळालं, परंतु या मॅचमध्ये आत्तापर्यंत 3 ओव्हरमध्ये 30 बनल्यात.
म्हणजे 6 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. चला लवकर क्विक डिसिजन घ्यायचा आणि बॉलर लगेच इंट्रोड्यूस करायचा आहे. शेवटचं अंतिम षटक. टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय, त्यामुळं हाणामारीचं षटक ज्याला आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हणतो. परंतु या ओव्हरमध्ये आता किती धावा बनतील? बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर देवेन आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं अंतिम षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी या ओव्हरमध्ये, या डावामध्ये आहे. आणि या डावामध्ये किती धावा बनवतील? स्ट्रायकिंग एंडला बॅटर साहिल आहेत, चांगली बॅटिंग त्यानं केली आहे. परंतु आता 30 बनल्यात, अजूनही जवळपास 20 बनल्या तर एक चांगला टोटल असेल. 6 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिला चेंडू अक्रॉस द लाईन, स्लॉक स्वीप खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग, पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. खरं तर विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 खेळाडू फक्त 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि त्याचा कुठेतरी बेनिफिट घेण्याचा प्रयत्न केला बॅटरनं, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तसं काही एक पाहायला मिळालं नाही आहे. हा फटका चांगला, मिड विकेटला बॉल हवेत आहे, कोणतीही मिस्टेक नाही आहे. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का टीम पॅन्थर्सला लागतोय. बॅटर बाद. बॅटर आता विशाल इन होत आहेत. विशालला विशाल फटकेबाजी करावी लागणार आहे. पहिला चेंडू डॉट आला, परंतु त्यानंतर कुठेतरी थांबवलं गेल्या बॅटरला. एक आक्रमक खेळीचा अंत तर झाला, परंतु आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर विशाल असतील. विशालसाठी हा बॉल स्लोअर वन पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि कुठेतरी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. लेंथ खेचली आणि त्याचा फायदा बॉलरला झालाय. आणखीन एक डॉट बॉल. देवेन भरपूर चांगली बॉलिंग, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, पुन्हा एकदा लेंथ खेचली आहे, पुन्हा एकदा लेंथ खेचली आहे. बॉल अगोदर फिरतीये, बॉल उशिराने जात आहेत. आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते, चांगली बॉलिंग. अजूनही 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. आता 2 बॉल कशा पद्धतीनं देवेन हाताळेल आणि कशा पद्धतीनं विशाल खेळेल. शॉर्ट ऑफ द लाईन गोलंदाजी केली जाते आणि आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल. मेडन विकेट ओव्हर ही कंप्लीट होणार का? एकही धाव नाही आहे. 5 चेंडू झाल्यात, एक विकेट या ओव्हरमध्ये आली आहे. शेवटचा बॉल, विशाल दबावमध्ये. यावेळेस शॉप केलाय, फटका चांगला, एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न नाही होणार आहे. आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झालाय फिनिश. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा बनल्या, त्या म्हणजे 31 आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 32 धावांची गरज आहे. टॉससाठी यायचं आहे लगेच. दोन्ही टीम कॅप्टन, टीम शिवनेरी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम रायगड. अविनाश पाटील फॅम टीम शिवनेरी योद्धा आणि राहुल तरे फॅम टीम रायगड रॉयल्स. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. स्वर्गीय रूपचंद थळे टॉस बॉक्स आपण पाहतोय, त्या टॉस बॉक्स मध्ये लगेच दोन्ही टीम कॅप्टन या आपण टॉस देखील कंप्लीट लगेच करणार आहोत. सन्माननीय नंदू पाटील साहेबांना मी विनंती करेन, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. स्वर्गीय रूपचंद थळे टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन यायचं आहे. शिवनेरी त्यांच्या अगेन्स्ट टीम रायगड.
नक्कीच जेवण रेडी झालेलं आहे. जे फ्री असतील खेळाडू त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. हेड और टेल कॉल कोणाचा असेल? टेल असा कॉल आहे, मात्र हेड आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जाऊन स्थान पण बसायचं आहे. टीम रायगड संघानं नाणेफेकी जिंकली आहे. दादा, नाणेफेकी जिंकली आहे, काय डिसिजन असेल? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय असेल आमचा. प्रथम बॅटिंग करण्याचा तुम्ही डिसिजन घेतलाय. सो किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल. चांगल्या फॉर्ममध्ये पण टीम आहे, चांगले प्लेयर्स पण आलेले आहेत आमच्या टीममध्ये. सो जास्तीत जास्त करण्याची प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. प्रत्येक जेव्हा आपण प्रीमियर लीग बघतो तेव्हा एखादा आयकॉन खेळाडू प्रत्येक संघामध्ये असतो. तुमच्या टीममध्ये असे आयकॉन खेळाडू कोण आहेत? आमच्यात दोन आलेले आहेत तसे आयकॉन. आनंद पण आहे, त्यासोबत भरत पाटील पण आहे, त्यासोबत आमचे ओनर पण तुफान फॉर्ममध्ये आहेत, राहुल. त्यांनी पण चांगला सराव केलेला आहे, चांगला पाठिंबा दिला आमच्या टीमसाठी. या मॅच मध्ये कोणाकडनं जास्त अपेक्षा तुम्हाला असणार आहे? 4 ओव्हरची मॅच आहे. आनंदकडनं असेल, भरतकडनं असेल, अंकितकडनं असेल. आमचे सगळेच प्लेयर तसे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, तर चांगला प्रदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करेल आमची टीम. टीम शिवनेरी नाणेफेकी गमावली. तुम्हाला प्रथम फिल्डिंग करावी लागेल. नाणेफेकी जिंकली असती, काय डिसिजन असता? खरं सांगायचं ना, डिसिजन तोच होता. आम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं होतं. आमच्या मनासारखा कॉल भेटला आम्हाला. नक्कीच. आता कोणत्याही प्रकारचा प्लॅन बी तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचा नाहीये. जे तुम्ही ठरवलं होतं अगदी तेच मनासारखं तुमच्या समोर आलेलं आहे. सो किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या टीमला? समोरची टीम मी तर मानतो चांगली अशी टीम आहे. सनी आहे, आनंद आहे, तर त्यांना कमीत कमी धावेवर रोखण्याचा प्रयत्न करू. ॲटलिस्ट 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्याकडे कोणते असे बॉलर आहेत की जे रोखण्यामध्ये त्यांना यश मिळालं पाहिजे? आमच्याकडे बॉलर आहेत, म्हणजे मी आहे, सर्वेश आहे, दिनेश आहे, बालाराम माधवी आहे. चांगले असे समर्थ पाटील आहे, चांगले असे बॉलर आहेत माझ्याकडे. आणि आणखीन एक प्रश्न, जसं मी दादांना विचारलं की प्रत्येक टीममध्ये कोणता ना कोणता आयकॉन खेळाडू असतो. तुमच्या टीममधले आयकॉन खेळाडू कोण आहेत? माझ्याकडे सकाळपासून सगळे सांगतात की माझ्या 11च्या 11 आयकॉन प्लेयर आहेत. त्याच्यामध्ये एक तर सर्वेश आहे, दिनेश आहे, यांच्यावरती जास्त करून माझी कमान असेल टीमची. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम रायगड संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील उमेश दादा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू साहिल. तर शिवनाथजी पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. शिवनाथजी पाटील. तर की सामन्याला सुरुवात होत आहे. 32 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानात राजन पाटील आणि नॉन स्ट्राईकला संतोष म्हात्रे यांना आपण पाहू शकता. आणि गोलंदाजीसाठी गणपत भोईर गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे. पहिला चेंडू होता आणि नक्कीच यावर धावा मिळालेल्या आहेत. शिवनाथजी पाटील, आपणास विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आम्हाला जोडले गेलेले आहेत. स्वराज्य प्रीमियर लीग 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत. कशेली गावचे माजी उपसरपंच तसेच स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे सरचिटणीस मिलनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होत आहे. तर 4 धावा जोडल्या गेल्या आहेत. गणपत भोईर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. 32 धावांचं छोटंसं लक्ष आहे विशाळगड संघासमोर. यावेळीचा चेंडू मिस टाइम चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिला हादरा बसतोय. संतोष म्हात्रे बॅक टू द डगआउट. पहिला हादरा बसतो या विशाळगड वॉरियर्सच्या संघाला. 4 या धावसंख्येवर संतोष म्हात्रे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात. पहिले यश मिळवून देताना गणपत भोईर पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच धावा कमी बनल्या, त्यामुळे गोलंदाजी इथे चांगली करावी लागेल गणपत भोईर याला. नवीन फलंदाज अनिल येतोय.
पन्नाला पॅन्थर विपक्ष विशाळगड वॉरियर्स या दोन संघादरम्यान हा सामना आपण पाहत आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. स्वराज्य प्रीमियर लीग 2026चा हा दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये सिंहगड लायन्स या संघाने विजय मिळवला होता. 69 धावांचा पाठलाग त्यावेळी यशस्वीरित्या केला होता. अनिल येतोय नवीन फलंदाज. गोलंदाज गणपत भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना. धावसंख्या येते म्हणजे 4. यावेळेस फुलटच चेंडू होता. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र सुटलेला आहे. 2 धावा काढलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय राजन पाटील आणि 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. नक्कीच 3 धावांनी धावसंख्या होती ती म्हणजे 7. राजन पाटीलांचं रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे. नेहमी सिंगल डबल काढण्यात पटाईत असा हा खेळाडू. गणपत भोईर पुन्हा एकदा सज्ज होताना. यावेळेस ड्राईव्हचा फटका मिड ऑनला. क्षेत्ररक्षक होता, फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती म्हणजे 8. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. गणपत भोईर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक सिंगल मिळते, फक्त एक सिंगल घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती म्हणजे 9. 9 धावा आलेल्या आहेत. 32 धावा बनवायच्या आहेत. एक सोपं असं लक्ष्य आहे. ते मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. राजन पाटील हा फलंदाज मात्र इथे बाद होतोय. मोठा हादरा बसतोय विशाळगड वॉरियर्स या संघाला. आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे 9. 2 बाद 9. 32 धावांचा पाठलाग करताना विशाळगड वॉरियर्स हा संघ आपण पाहू शकता. आतापर्यंत 9 धावा बनल्या गेल्यात. चला 38 सर्कल तुम्ही क्रॉस करायचं आहे. येणाऱ्या फलंदाजांना सूचना असेल. गीतेश नवीन फलंदाज येतोय. एक युवा फलंदाज आहे. आणि स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये युवा 40+ खेळाडूंचा एक संगम आपल्याला पाहायला मिळतो. जवळजवळ 160 खेळाडू या लीग मध्ये खेळणार आहेत. आणि कशेलीच्या जे क्रिकेटर्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ इथे निर्माण करून दिलेलं आहे स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या मार्फत. आणि दरवर्षी ही स्पर्धा होते आणि आतुरतेने प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची वाट पाहत असतात. 9 धावा झालेल्या आहेत. फलंदाज बाद झाले ते 2. सध्या स्ट्राईकला आपण फलंदाज पाहू शकता गीतेश, नॉन स्ट्राईकला अनिल आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज जगदीश म्हात्रे. यानंतरचा सामना असेल शिवनेरी योद्धा विपक्ष रायगड रॉयल्स. रायगड रॉयल्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि बॅटिंग करण्याचा आहे. बत्तीस धावा बनवायच्या आहेत. 9 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. चला मॅच ऑन करायची आहे. मॅच ऑन करायची आहे. पन्हाला पॅन्थर आपण जास्तचा वेळ घेऊ नका. टाइमर ऑन केलेला आहे. स्ट्राईकला फलंदाज अनिल, नॉन स्ट्राईकला गीतेश ही जोडी सध्या मैदानात. धावसलग 9. गोलंदाज जगदीश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. फलंदाज बाद. अनिल हा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. नक्कीच अनिल याने बाद होण्यापूर्वी 4 धावा बनवल्या आणि पहिल्या चेंडूवर जगदीश म्हात्रे याला यश मिळतोय.
आतापर्यंत 3 विकेट्स गेले आहेत विशाळगड वॉरियर्स या संघाचे. नवीन फलंदाज चिन्मय येतोय. चला फास्ट यायचंय फलंदाज, धावत यायचं धावत. येणाऱ्या फलंदाजाने धावतच यायचंय. एवढ्या हळू येऊन सामने होणार नाहीयेत. चिन्मय येतो नवीन फलंदाज. 3 बाद 9 अशी धावसंख्या सध्या विक्रमगड विशाळगड वॉरियर्स या संघाची झालेली आहे. 32 धावांचा पाठलाग करताना नवीन गोलंदाज जगदीश म्हात्रे. पहिल्या चेंडूवर एक विकेट त्याने घेतलेली आहे. पाहूया जगदीश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजीचे सज्ज. नवीन फलंदाज चिन्मयसाठी यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल यांच्यामध्ये संपर्क नाहीये. अंधाधुंद गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता चिन्मय याने. निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते जगदीश म्हात्रे यांच्याकडून. फलंदाजीमध्ये फारसे काही योगदान देता आलं नव्हतं जगदीश याला. गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. चेंडूची गती इथे मात्र कमी केली होती. नक्कीच बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. स्लोवर चेंडू होता. लागोपाठ 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकले गेले जगदीश याच्याकडून. पुन्हा एकदा जगदीश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळेस ड्राईव्हचा फटका सजवलेला आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 10. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक. तर स्ट्राईकला फलंदाज जातोय गितेश. डावखुरा फलंदाज आहे. नक्कीच एकही चेंडू अजून खेळण्याची संधी मिळाली नव्हती गितेशाला. 32 धावांचं छोटं लक्ष आहे आणि मला वाटते मॅच पण शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये 69 धावा बनवायच्या होत्या सिंहगड लायन्स या संघाला आणि त्या चेस केल्या सिंहगड लायन्स संघाने. शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा बनवायच्या होत्या, त्या बनवल्या गेल्या. त्यामुळे नक्कीच खेळपट्टी जी आहे ती धाव फलंदाजांना पोषक आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये जर 69 धावा चेस होतात तर पूर्ण दिवसामध्ये सुद्धा धावांचे राशी इथे उभारल्या जातील. इथे मात्र 32 धावा बनवायच्या आहेत, तरी सुद्धा संघर्ष करावा लागत आहे फलंदाजांना धावसंख्या बनवण्यासाठी. आतापर्यंत 10 धावा जोडल्या गेल्या आहेत. गोलंदाज जगदीश मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. समोर फलंदाज गितेश. इथे मात्र आडव्या बॅटने फटका खेळलेला आहे. संदीप पाटील चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू अडवण्यात आता त्याला यश आलेलं आहे. 2 धावा निघतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 12. शेवटचा चेंडू या षटकातील. गोलंदाज जगदीश म्हात्रे चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा विकेट सुद्धा त्याने घेतलेला आहे. स्ट्राईकला गितेश डावखुरा फलंदाज आहे. 12 धावा धावफलकावर. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. जबरदस्त असा फटका. शफल क्रॉस होऊन हा फटका खेळला गेला होता गितेशाच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती म्हणजे 18. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 18 धावा बनल्या गेल्यात. तर उर्वरित 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. क्रमांक 3चं महत्वाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय साहिल. नक्कीच तिसरा अंपायर आम्ही बिमरसाठी घेतला तर नक्कीच अडचण होईल.
मात्र गोलंदाज साहिल सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज यावेळेस बॅट कट, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर फलंदाज चिन्मय बाद होतोय आणि सर्वात महत्वाचा फलंदाज निलेश माधवी मैदानात दाखल. चौथा फलंदाज इथे बाद झालेल्या 18 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सुद्धा फलंदाज बाद झाला होता. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय निलेश माधवी. हे नक्कीच चर्चा आहे या खेळाडूची. नवीन 40+ क्रिकेट फॉर्मॅटमध्ये सध्या भिवंडीमध्ये चर्चेत असलेला हा खेळाडू निलेश माधवी असेल, जयेश पाटील असेल, साईनाथ पाटील असेल, असे खेळाडू आहेत कशेली स्वराज्य कशेली संघाचे. तर ते चांगले टचमध्ये आहेत. साहिल पुन्हा एकदा यावेळेस टॅप केलेला आहे चेंडूला. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच दिशेने धावलेले आहेत आणि इथे मात्र हा चान्स सुद्धा सोपा चान्स इथे गमावलेला आहे यष्टीरक्षकाने आणि नक्कीच 2 धावा तिथे मिळालेल्या आहेत. बाद करण्याची संधी होती गितेशाला, मात्र यष्टीरक्षकाने इथे चूक केलेली आहे. धावसंख्या होती ती 20. अजूनही 12 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडू 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. 10 चेंडू आणि 12 धावा. नक्कीच एक महत्वाची जोडी सध्या मैदानात. निलेश आणि गितेश. एक डावखुरा फलंदाज आहे तर एक उजवा फलंदाज आहे. दोन्हीमध्ये क्षमता, मोठे पटके मारायची. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 21. 21 सोपं आहे, त्यामुळे रिक्स मात्र इथे घेतली जात नाही निलेश याच्याकडून. कारण इथे जर विकेट्स पडल्या तर नक्कीच अडचण निर्माण होऊ शकते विशालगड वॉरियर्स या संघाला. कारण येणाऱ्या फलंदाजांमध्ये तेवढी मोठी फलंदाजी नाहीये हे ठाऊक आहे निलेशाला. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस डावखुरा फलंदाज गितेश त्याच्या समोर आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी त्रिफलाची. त्रिफला उद्ध्वस्त केलेला यॉर्कर चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर इथे साहिल याच्या माध्यमातून. फलंदाज गितेश हा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय केवल म्हात्रे. नक्की तर इथे मात्र केवल म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेले आहे खेळपट्टीवर आणि बक्षिस सुद्धा लागायला सुरुवात झालेली आहेत. 3 षटकार जर केवल म्हात्रे यांच्या बॅटमधून आले लागोपाठ तर राजू भोईर याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. नक्कीच 3 षटकार मात्र इथे होणार नाही आहेत कारण धावा बनवायच्या आहेत त्या फक्त 11. आणि केवल म्हात्रे याने जर षटकार मारला तर ग्रामपंचायत कशेली याचकडून 1000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे संपूर्ण ग्रामपंचायत सुद्धा हे सामने बघत आहेत. ते मात्र सुरेख असा फटका चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर चौकार. नक्कीच चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 25. फक्त 7 धावा दूर या विजयापासून. इथे मात्र आता षटकार आणि चौकारांची हॅट्रिक होणार नाहीये, त्यामुळे तुम्ही एका रनसाठी पैसे लावायचे आहेत. सुरेख असा चेंडू होता पायांवर आदळतोय. एक सिंगल मात्र घेतली जाते. लेग वाईजचा इशारा इथे पंचांचा आलेला आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 26 आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांमध्ये 5 बाद 26 धावा झालेल्या आहेत त्या विशालगड वॉरियर संघाच्या.
तर शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. 6 चेंडू 6 धावांची गरज. 6 चेंडू आणि 6 धावा. आणि 6 चेंडू आणि 6 धावा रोखण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरण्यात येणार आहे हे पाहणे मात्र इथे नक्कीच एक युवा गोलंदाजावर ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. 6 चेंडू 6 धावा बनवायच्या आहेत. रजत येतो या 6 चेंडू मध्ये 6 रोखायच्या आहेत रजत याला. आणि समोर फलंदाज एक मोठा फलंदाज निलेश माधवी केवळ आहे समोर. नॉन स्ट्राईकला निलेश माधवी याला पाहू शकता. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण थर्ड मॅनला संदीप पाटील यांच्याकडून झालेले आहे. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 27. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. 5 चेंडू आणि 5 धावा. एकीच वेलकम राहुल तरे ऑनर आहेत रायगड रॉयल्स या संघाचे. आणि यानंतर त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला. मॅच होते फिनिश. अभिनंदन विशाळगड वॉरियर्स. आणि या सामन्याचा सामनावीर नक्कीच लो स्कोरिंग सामना होता. त्यामुळे गोलंदाज इथे बघितले जाईल. शेवटचं ओव्हर ज्याच्या माध्यमातून टाकण्यात आलं होतं देवेन आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. फक्त 1 धाव खर्च केली शेवटच्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली देवेन याने. मॅन ऑफ द मॅच देवेन आपण यायचं आहे. नक्कीच प्रशांत तरे तिथे खूप खुश आहेत. ग्लेन मॅक्सवेल ऑफ कशेली. Devin is the man of the match. Devin आपण यायचे या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. तर देवेन याला मॅन ऑफ द मॅच दिले जाते. महेंद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच देवेन याला दिली जाते. देवेन काय इकडे कॅमेरा इकडे आहे. नक्कीच मॅन ऑफ द मॅच देवेन. अभिनंदन देवेन. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. यानंतरचा सामना आहे कुठेही जाऊ नका स्वराज्य प्रीमियर लीग. शिवनेरी योद्धा विपक्ष रायगड रॉयल्स. तर नाणेफेक जिंकली होती रायगड रॉयल्सच्या संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तर क्षेत्ररक्षण लावायचं आहे शिवनेरी योद्धा. आजच्या दिवसातील तिसरा सामना आहे शिवनेरी योद्धा विपक्ष रायगड रॉयल्स. अविनाश पाटील फॅन टीम शिवनेरी योद्धा आणि राहुल तारे फॅन टीम रायगड रॉयल्स. नाणेफेक जिंकली होती रायगड रॉयल संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सलामीची जोडी मैदानात भरत आणि सुरेश ही सलामीची जोडी सध्या मैदानात. आणि दोन्ही संघाचे 12th मॅन पाठवायचे आहेत, आलेले आहेत. ओके, नक्कीच या संपूर्ण स्पर्धेचे लाईव्ह प्रेक्षेपण आपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून पाहू शकता. क्लीन अँड नीट असे प्रेक्षेपण. स्ट्राईकला भरत, नॉन स्ट्राईकला फलंदाज सुरेश याला आपण पाहू शकता. भरत आणि सुरेश ही जोडी सध्या मैदानात. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिलं ओव्हर पॉवर प्लेचं आहे. आणि पहिले षटक घेऊन अनुभवी असा गोलंदाज बालाराम सज्ज होतोय. शिवनेरी योद्धा विपक्ष रायगड रॉयल्स या दरम्यान हा सामना. त्यानंतर तोरणा टायगर्स आणि पुरंदरचे धुरंधर यांनी तयार राहायचं आहे. तोरणा टायगर्स दयानंद भोईर फॅन टीम, त्यानंतर सुशांत म्हात्रे फॅन टीम, पुरंदरचे धुरंधर यांनी तयार राहायचं आहे. नक्कीच मॅच ऑन होते. पहिले षटक बालाराम यांच्या मार्फत. स्ट्राईकला फलंदाज भरत. पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषा बाहेर, चौकार. जबरदस्त अशी सुरुवात भरत याच्या माध्यमातून झालेली आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय. सुरुवात चांगली करून दिलेली चौकाराने अकाउंट ओपन केलेलं आहे भरत याने. बालाराम पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. पॉवर प्लेचे षटक आहे. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक इथे पाहायला मिळाला भरत यांच्याकडून. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडूने दिशा बदलली होती, त्यामुळे नक्कीच डॉट बॉल येतो. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक दिनेश भंडारी याला आपण पाहू शकता. तालुका क्रिकेटमधील एक नावाजलेले असे विकेट किपर. आकाश भोईर याने जर झेल पकडला तर अक्षय म्हात्रे याचकडून 500 रुपये पारितोषिक मिळणार आहे. नक्कीच येथे क्षेत्ररक्षकाला सुद्धा प्राइज लावण्यात आलेले आहेत. त्याच दरम्यान एक डॉट बॉल येतोय. चौकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक येते बालाराम याचं. लागोपाठ 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात टाकण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज बालाराम गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. यावेळेस ड्राईव्ह केलेल्या चेंडूला स्वतःच्या फॉलोअर मध्ये काय चांगले क्षेत्ररक्षकांना आहे ते. फलंदाज मात्र धावबाद.
निलेश पाटील स्ट्राईकला. गोलंदाज बालाराम पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी इथे पहिल्याच चेंडूवर चौकारात फुलटा चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. झेल मात्र सुटतोय. एक सिंगल तिथे घेतली जाते. नक्कीच